शेतीचा पाया म्हणजे चांगलं खत. पण विचार करा, जर हा पायाच बनावट निघाला तर संपूर्ण मेहनत आणि कष्ट अक्षरशः मातीत मिसळतात. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण बाजारात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बनावट खतांची अचूक ओळख कशी पटवायची हे अगदी सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने समजून घेणार आहोत. बनावट खतांचा फटका हा नेहमी दुहेरी असतो. एकीकडे घाम गाळून कमाविलेला पैसा या बनावट उत्पादनांवर खर्च होतो, म्हणजे थेट खिशाला कात्री. आणि दुसरीकडे ह्या निकृष्ट खतांमुळे पिकांची भयंकर नासाडी होते. हा केवळ पैशांचा प्रश्न उरत नाही, तर आपल्या अन्नाचा आणि भविष्याचा प्रश्न बनतो. या एक्सप्लेनरमध्ये आपण प्रामुख्याने 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. बनावट खतांचा नेमका धोका काय आहे, खरा युरिया आणि खरं DAP कसं ओळखायचं, आणि शेवटी खरेदी करताना कोणती महत्त्वाची काळजी घ्यायची. सुरुवात करूया बनावट खतांच्या धोक्यापासून. सध्या बाजारात या खतांचा सुळसुळाट का वाढलाय आणि तो शेतीसाठी किती धोकादायक आहे ते समजून घेऊया. जेव्हा एखादं चुकीचं किंवा बनावट खत मातीत पडतं, तेव्हा पिकांना आवश्यक ती पोषक तत्व मिळतच नाहीत. याचा थेट परिणाम काय होतो, तर पिकांची वाढ खुंटते, उत्पादनात प्रचंड मोठी घट होते आणि आपण केलेली संपूर्ण आर्थिक गुंतवणूक अक्षरशः वाया जाते. म्हणूनच हे वेळीच ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे बनावट खत ओळखायचं कसं? यासाठी आपण आधी शेतीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या युरियाची सत्यता कशी तपासायची ते पाहूया. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे डोळ्यांनी बघून ओळखणं. खरा युरिया नेहमी पूर्णपणे पांढरा शुभ्र असतो. त्याचे दाणे अगदी समान आकाराचे, कडक आणि चमकदार असतात. जर खताचा रंग थोडासा पिवळासर किंवा मळकट वाटला किंवा दाणे मऊ लागले, तर तिथेच सावध व्हायला हवं. काहीतरी गडबड नक्की आहे. याची पाण्याची चाचणी तर अतिशय रंजक आहे. खरा युरिया पाण्यात पूर्णपणे विरघळतो आणि विशेष म्हणजे त्या पाण्याला हात लावला तर एकदम थंडगार लागतं. बनावट युरिया मात्र पाण्यात नीट विरघळत नाही आणि तो असा थंडावाही देत नाही. आता समजा पाण्याची चाचणी करणं शक्य नसेल, तर उष्णतेची चाचणी हा एक उत्तम पर्याय आहे. खऱ्या युरियाचे दाणे जर आपण गरम तव्यावर टाकले तर ते अगदी सहज वितळतात. पण भरपूर उष्णता देऊनही जर ते दाणे वितळत नसतील, तर समजून जा की ते खत 100% बनावट आहे. युरियानंतर आता आपण दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच जास्त वापरल्या जाणाऱ्या खताकडे वळूया, ते म्हणजे DAP. DAPचा रंग सामान्यतः तपकिरी, काळसर किंवा थोडासा बदामी असतो. खरे DAPचे दाणे इतके कडक असतात की ते नखांनी दाबूनही सहज तुटत नाहीत. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ह्या दाण्यांना तव्यावर गरम केलं जातं, तेव्हा ते वितळत नाहीत, तर चक्क फुगतात. आता आपण एका अतिशय प्रभावी फील्ड टेस्टबद्दल बोलूया, जी थेट बांधावर करता येते. ही आहे वासाची चाचणी. हातात DAPचे थोडे दाणे घ्यायचे, त्यात थोडा चुना मिसळायचा आणि तंबाखूप्रमाणे दोन्ही हातांनी चोळायचं. ही साधी कृती खऱ्या DAPमधील रासायनिक गुणधर्म लगेच सक्रिय करते. ही चुना चाचणी करताना खऱ्या DAPमधून एक अत्यंत तीव्र आणि नाकाला झोंबणारा विशिष्ट वास येतो. खरं DAP ओळखण्याचं हे सर्वात मोठं आणि खात्रीशीर लक्षण आहे. याउलट खत जर बनावट असेल, तर चुना मिसळून कितीही चोळलं तरी त्यातून कसलाच वास येत नाही. वासाच्या चाचणीव्यतिरिक्त दाण्यांची कठीणपणा आणि उष्णतेची चाचणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. जसं आपण आधी पाहिलं, खऱ्या DAPचे दाणे कडक असतात आणि गरम केल्यावर फुगतात. पण जर हातातील दाणे नखांनी सहज तुटत असतील आणि गरम केल्यावर फुगत नसतील, तर ते खत नक्कीच बनावट आहे. पण ही फसवणूक झाल्यानंतर तपासण्यापेक्षा खरेदी करतानाच काही महत्त्वाची काळजी घेतली तर? चला पाहूया, फसवणूक टाळण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगता येईल. नेहमी लक्षात ठेवण्यासारखी एक चेकलिस्ट आहे. खत नेहमी शासनमान्य आणि अधिकृत विक्रेत्याकडूनच घ्यायला हवं. खताच्या गोणीवर कंपनीचं नाव, त्यांचा लोगो आणि बॅच नंबर स्पष्ट छापलेला आहे की नाही हे अतिशय बारकाईनं तपासायला हवं. आणि एक अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे मोठ्या सवलतींच्या मोहात पडू नये. चांगल्या दर्जाचं खत खूप स्वस्तात मिळणं शक्यच नसतं. जर बाजारातील दरापेक्षा अत्यंत कमी किमतीत खत मिळत असेल, तर ती एक धोक्याची घंटा आहे. ते बनावट असण्याची शक्यता तिथे सर्वाधिक असते. शेवटी योग्य माहिती हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. या सर्व वैज्ञानिक आणि सोप्या चाचण्यांच्या मदतीने बनावट खतांचा सामना करणं आता सहज शक्य आहे. तेव्हा एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो, पुढच्या वेळी खत खरेदी करताना ते केवळ विश्वासावर घेतलं जाईल की या चाचण्यांच्या कसोटीवर पारखून घेतलं जाईल? यावर नक्की विचार व्हावा. जागरूक रहा आणि पिकांचं संरक्षण करा. महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.